मित्रांनो, तुमचंही जरी लाईट बिल किंवा वीज बिल हे थकीत असेल, तर आता महावितरण अभय योजना सुरू करणार आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचं लाईट बिल जेवढंही थकीत असेल त्याच्यामध्ये सेटलमेंट करू शकतात. तर कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे, यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो. चला तर पाहूया की महावितरण अभय योजना नेमकी काय आहे. मित्रांनो, बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणाची अभय योजना 2024 ही अंमलात येणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना वीज बिल थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1,788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. सद्यस्थिती महावितरणाच्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे लक्षणीय थकबाकी प्रलंबित आहे. सदर थकबाकी वसूल करणे विविध समस्यांमुळे अनेक नवीन येणारे जागा मालक, रहिवासी यांना त्या जागेवरील थकबाकीमुळे नवीन वीज पुरवठा मिळण्यात अडचणी येत आहेत. असेच निदर्शनात आले आहे की बहुतांश कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणारे ग्राहक हे अनधिकृत वीज वापरत आहेत. त्यामुळे कंपनीच्या महसूल व वितरण हानीवर विपरीत परिणाम होत आहे. याआधीही महावितरणाने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीच्या वसुलीचा चालना देण्यासाठी वेळोवेळी विविध योजनाही राबवल्या गेल्या होत्या आणि त्यात होती अभय योजना, जी की महाराष्ट्र शासन आणि महावितरण हे राबवत असतं. परंतु कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी केलेले प्रयत्न हे अपुरे पडले होते. त्यामुळे आता नवीन अभय योजना ही लॉन्च केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्याही वीज ग्राहकांची थकबाकी असेल त्याच्यामध्ये सेटलमेंट केली जाईल. म्हणजे त्यांचं वीज बिलमध्ये जे व्याज असेल थकबाकीची ते माफ करण्यात येणार आहे. तर काय आहे अभय योजना? तर मागील सर्व योजनांचा आढावा घेऊन आणि योजनांना मिळालेल्या प्रतिसादामुळे जास्तीत जास्त कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक लाभदायक म्हणजे योजना राबवली जात आहे, ती म्हणजे अभय योजना. तसेच महावितरण अभय योजना अंतर्गत ग्राहकांना त्यांच्यासोबत पुनर्जोडणी, नवीन वीज जोडणीची सुविधाही उपलब्ध करून दिल्यास महावितरण थकबाकी वसुलीच्या प्रमाणात वाढ होईल, असं महावितरणाचं म्हणणं आहे या योजनेमागचं. आता जी महावितरण अभय योजना यासाठी पात्रता निकष काय, तर दिनांक 31/3/2024 रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्च दाब व लघुदाब ग्राहक ज्यांचे सार्वजनिक पाणी पुरवठा ग्राहक वगळून महावितरण अभय योजना अंतर्गत ते सहभागी होण्यास पात्र असतील. महावितरण अभय योजनेसाठी 31 मार्च 2024 पर्यंतची थकबाकी निश्चित करण्यात आली आहे. वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील महावितरणाच्या काळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेले थकबाकीदार ग्राहक या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. वितरण फ्रँचायझी क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी देय रक्कम संबंधित वितरण फ्रँचायझीच्या करारातील तरतुदीनुसार करण्यात येईल. तर अशा पद्धतीने महावितरण अभय योजनेची पात्रता आणि निकष आहे. आता महावितरण अभय योजनेचा फायदा काय होणार आहे, तर कायमस्वरूपी ज्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता किंवा त्यांची जी थकबाकी असेल तर मुद्दल भरल्यास त्यांना 100% व्याज आणि विलंब जी फी असेल ती माफ करण्यात येणार आहे. तर या अंतर्गत तसेच कायमस्वरूपी पीडी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतीही व्याज आकारले जाणार नाही. तर याचा एक फायदा आहे, जो म्हणजे तुमचं जरी बिल थकबाकी असेल तर तुम्ही जर थकबाकी बिलची मुद्दल भराल तर तुम्हाला 100% व्याज हे माफ केलं जाईल आणि तुमचं जी लाईट कनेक्शन असेल किंवा इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असेल ते नवीन जोडलं जाईल. त्यानंतर ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम 100% एकरकमी भरण्यास किंवा किमान 30% डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त 6 हप्त्यांमध्ये भरण्याचाही पर्याय अभय योजनेअंतर्गत महावितरण देत आहे. तुम्हाला जी तुमची देय रक्कम आहे, जे थकीत बिल आहे ते तुम्हाला 6 इन्स्टॉलमेंटमध्येही तुम्ही भरू शकतात किंवा एक रकमी तुम्ही भरू शकतात. त्यानंतर उच्च दाब ग्राहकी मूळ थकबाकी मुद्दल एकरकमी भरल्यास त्यावर 5% अतिरिक्त सवलत मिळेल. तसेच लघु दाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर 10% अतिरिक्त सवलत मिळणार आहे. आता महावितरण अभय योजनेअंतर्गत नवीन जोडणी आणि पुनर्जोडणी काय आहे, जर ग्राहकाने देय रक्कम एकरकमी किंवा 30% डाऊन पेमेंट पर्याय निवडला असेल तर ग्राहकास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या जागेवरती पुनर्जोडणी करण्यात येईल. नंतर ग्राहकाने नवीन वीज जोडणीचा पर्याय निवडल्यास आवश्यक कागदपत्राची पूर्तता व महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या रकमेचा भरणा केल्यानंतर नियमानुसार तात्काळ त्याला जोडणी देण्यात येणार आहे इलेक्ट्रिसिटीची.
आता जरी तुमचं कायमस्वरूपी वीज पुरवठा हा खंडित झाला होता, तुमची रक्कम ही थकबाक होती आणि महाराष्ट्र जे महावितरण कंपनी आणि त्याच्यात तुमच्यात काही वादावाद झाले असेल, तर तुम्हाला आता काय ऑप्शन आहे, तर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित थकबाकीबाबत कोणतीही तक्रार विवाद असल्यास ग्राहकाला ती नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकाने नोंदवलेल्या तक्रारीची CRM पोर्टलमध्ये उपलब्ध होतील. संबंधित मंडळ उपविभागीय कार्यालय ग्राहकांचा अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 दिवसाच्या आत त्या तक्रारीचे निराकरण करायचे आहे. वीज पुरवठा दर्शविण्यात येईल आणि त्वरित SMS ईमेलद्वारेही ग्राहकांना कळविण्यात येणार आहे. आता मित्रांनो, ही थकबाकी वसुली प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे, जर ग्राहकांची पुनर्जोडणी नवीन जोडणी झाली नसेल तर महावितरण अभय योजनेच्या कालावधीत संबंधित महिना अखेरपर्यंत भरणे अनिवार्य राहील. आणि जर ग्राहकांची पुनर्जोडणी नवीन जोडणी झाली असल्यास वीज देयकाचा देय तारखेनुसार हप्त्याची रक्कम भरणे हे पुढे चालू राहणार नाही. त्यानंतर निवड केलेल्या देय हप्त्याचा रकमेचा भरणा करण्याकरिता महावितरण ॲपद्वारे तुम्ही भरू शकतात. त्यानंतर हप्त्याची रक्कम चालू वीज बिल किंवा दोन्ही थकवल्यास पूर्व सूचना न देता तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. त्यानंतर महावितरण अभय योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला विहित मुदतीत अर्ज सादर करायचा असेल, अर्ज सादर करायची ऑफिशियल लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि अर्ज सादर करायचा दिनांक काय, तर 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ते 1 सप्टेंबर 2020 पासून हे सुरू होणार आहे. तर 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यात तुम्ही तुमचा बिल नंबर टाकून ते संबंधित अधिकारी तुमच्या घरी पोहोचेल आणि तुमचं जेही लाईट संबंधित काय वादविवाद असेल तो सॉल्व्ह करून ते इन्स्टॉलमेंट जागेवर तुम्ही जरी भराल त्यानंतरच तुमची वीज जोडणी ही पुन्हा केली जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही महावितरण अभय योजनेअंतर्गत तुमचं जे वीज बिल थकीत असेल ते तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात आणि त्याच्यावर तुम्ही व्याजही सूट मिळवू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या जवळच्या जेवढेही मित्र असतील, तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांच्यामध्येही ही माहिती शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशाच माहितीसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.